बातमी बारामती पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेतील आणि या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। सगळ्यांनी मन मोठं करावं, निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तर काँग्रेस बारामतीमध्ये उमेदवार देणार असल्याचा पुनरुच्चार सपकाळांनी केला आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बारामतीमध्ये पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून केली होती। ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर मातोश्रीवर झालेल्या चर्चेमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत ठरलं। उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। दुसरीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्यांनी मन मोठं करावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। उमेदवार ठरवण्यासंदर्भात त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू आहे। हा त्यांच्या पक्षाचा एक निर्णय आहे। महाविकास आघाडीत जरी असलो अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी या विषयावर बोलतील। काँग्रेसनं मात्र बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। उद्या दुपारपर्यंत बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तर पटोलेंनी मात्र काँग्रेस पक्षाचा निर्णय आपल्याला माहिती नाही असं म्हटलंय। दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्व स्त्रोत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला। अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची एक परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस गोपीनाथ मुंडेजींच्या गेल्यानंतर काँग्रेसने केलेली होती। जी महाराष्ट्रात परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। पण अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर आता अध्यक्ष कॅन्डिडेट काय देतात, पक्षाने काय निर्णय घेतला हे मला माहिती आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार स्वतः लक्ष घालतायत। जय पवार बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत। आज तुम्ही बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे। खरात आणि नेत्यांमधील सीडीआर अंजली दमानियांना कुठून मिळाला असा सवाल जयश्री खाडीलकर यांनी केलाय। दमानियांना ताब्यात घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। तर दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती मिळते असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान मला अनोळखी व्यक्तीकडनं माहिती मिळाली असं उत्तर दमानियांनी दिलंय। अशोक खरातचे सीडीआर अंजली दमानियांना कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर यांनी केली आहे। अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांचे कॉल झाले होते असा दावा दमानियांनी केला होता। दमानियांनी अशोक खरातचा सीडीआर सोशल मीडियातही शेअर केला होता। त्यावरून खाडीलकरांनी दमानियांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। अंजली दमानी या चंदीगडून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा सीडीआर तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली। ज्या माणसाने हे सीडीआर पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या सीडीआर मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती।
दमानिया यांच्याकडे सीडीआर कुठून आला असा प्रश्न सर्वांनाच पडल्याचं सुषमा अंधारेंनीही म्हटलंय. तर दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयामधून सर्व माहिती मिळते असा दावा संजय राऊतांनी केलाय. की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे, तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने सीडीआर द्यावी. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे. अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही, किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा धरला का वगैरे धरला तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे. तो आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरी सुद्धा ते उचलतात. आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल CM. तर बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलेली आहे. हत्येचा कट रचनाची बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटून चौकशीची मागणी करणार अशी माहिती आमदार तायडे यांनी दिली. प्रवीण तायडेंच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली कडूंवर गुन्हा दाखल झालाय. बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली आहे. हत्येचा कट रचतानाची बच्चू कडूंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये अचलपूरचे आमदार प्रवीण तायडेंचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना जीव मारण्याबद्दल संभाषण आहे. पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, तायडेपेक्षा हिंमत पण करून आलं. हे डोंगरं फुटते गेल्या वरच चाललेलं आहे. 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो. दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं काय नाही पत्ता नाही मला माहिती. ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना, ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ. आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळची. ते सांग. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडूंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवत तपास सुरू केला आहे. बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी, शेतकऱ्यांचा नेता म्हणून, गाडगे बाबा म्हणून घेण्यासाठी, परंतु इकडे दुसरं नाव बिच्चू म्हणून असल्यासारखं आहे, जे फक्त माझ्यासारख्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात. जे चौकशी योग्य असेल ते चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याच प्रकारची मी मागणी सन्माननीय गृहमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयाने करणार आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये कार विहिरीमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये 6 शाळकरी मुलांचा समावेश आहे. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेप्रकरणी विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या दिंडोरीत खासगी क्लासेसचं स्नेहसंमेलन आटपून घराकडे निघालेल्या एका कुटुंबावर काळानं घाला घातला. एक 4-चाकी गाडी तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि पालकांचा समावेश आहे. रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. कार ज्या विहिरीत बुडली त्या विहिरीची मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पाहणी केली. म्हणजे घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. असं कसं होऊ शकतं याची सगळी चौकशी केली जाईल. ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे. अशी बरोबरी विहीर आहे ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजून टाकतो. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आताच आपल्यासमोर बोललेलो आहे. 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी
संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं. तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रशासनाच्या आणि विहीर मालकांच्या हलगर्जीपणामुळे 9 जणांचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तिची हाईट पण मोठी पाहिजे होती आणि त्या विहिरीवर लवकरात लवकर कारवाई करून ती विहीर पूर्णपणे बुजवली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो. झाला काय गोंधळ झाला? काल कार्यक्रम संपल्यानंतर गाडी तिथून निघाली, विहीरचा अंदाज आला नाही आणि विहीरला कथाडा वगैरे संरक्षण भिंत वगैरे कसलं काहीच नसल्यामुळे ती विहिरीमध्ये सरळ गाडी गेली. स्थानिकांच्या माहितीनुसार जर तिथं वारंवार अपघात होत असतील तर प्रशासनाने पूर्वीच तिच्यावरती कारवाई करणे गरजेचं होतं. आज हे 9 निष्पाप जीव गेले नसते आणि आज जे निष्पाप जर गेलेले त्याला तेवढं जबाबदार सरकारी यंत्रणा पण आहे. दरम्यान अपघातानंतर प्रशासनाने विहीर बुजवण्याचा निर्णय घेतलेला आहे. विहीर बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. नाशिकमध्ये व्यावसायिकाकडनं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडिओ आढळलेत. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप आहे. नाशिकमध्ये भोंदू खरातचं प्रकरण ताजं असतानाच लैंगिक शोषणाचं दुसरं प्रकरण समोर आलंय. एका व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा हा आरोप आहे. नाशिक इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार झाल्याची माहिती आहे. पीडितांना कळून न देता चित्रीकरण देखील करण्यात आलं. व्हिडिओ ब्ल्यू फिल्म म्हणून विक्री केल्याचा संशय आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का या संदर्भात तपास सुरू आहे. पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण समोर कसं आलं ते बघूया. व्यावसायिकाच्या कार्यालयातून एकानं टॅब चोरी केला. चोरट्यानं टॅबमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानं 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली. व्यावसायिकानं खंडणी विरोधात पोलिसात तक्रार केली. 10,000ची खंडणी देताना पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं. तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावरही पोलिसांना संशय आला. तपासानंतर व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 अश्लील व्हिडिओ आढळले. व्यावसायिकाकडून 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आलंय. या प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा सातपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे. यादमधील अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नाही. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डकडनं हे स्पष्ट करण्यात आलं. अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ला हा इस्रायलचा कट असल्याचा IRGC कडनं संशय व्यक्त करण्यात आलाय.